जय भीम नमोबुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्रक। स्त्री उद्धारक व सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा महिला अध्यक्षा प्रांजली रावणगावकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, जिल्हा सरचिटणीस डी.बी. जांभरुणकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष रावणगावकर, संगीता सूर्यवंशी, लोहा तालुका अध्यक्ष मुमताज पठाण, ओबीसी नेते शिवकुमार देवकते आदी उपस्थित होते। मी प्रांजली सुभाष रावणगावकर, महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे। आज आम्ही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती प्रीत्यर्थ महिला राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सर्वजणी महिला इथे आज जमा झालेलो आहोत। आजच्या ह्या दिनानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले जर नसते तर आज आम्ही पण इथं नसतो। महात्मा ज्योतिबा फुलांनी हे शिक्षणामध्ये एवढं मोठं कार्य केलेलं आहे की आतापर्यंत त्यांच्या एवढं कार्य कोणीच करू शकलेले नाही। त्यांनी स्वतःच्या बायकोला प्रथम शिकवून सावित्रीबाईंच्या माध्यमातून महिलांना शिक्षण दिलं। त्याचबरोबर महिलांच्या वर जे अन्याय अत्याचार सुरुवातीला होत होते, काही त्यांच्यासाठी सुद्धा सुधारणा महात्मा ज्योतिबा फुलेंनी केल्यात। की काही महिला लग्नाच्या अगोदरच गरोदर राहत होत्या, त्यांचे सुद्धा बाळंतपण करून त्यांना त्या ह्याच्यातनं बाहेर काढण्याचं काम महात्मा फुलेंनी केलेलं आहे। आजच्या ह्या दिनानिमित्त असं वाटत आहे की त्यांच्यावर मारेकरी ज्यांनी पाठवले, ज्या शक्तींनी पाठवले, ज्या अदृश्य शक्तींनी पाठवले, तीच अदृश्य शक्ती संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य करीत आहे असं आज आम्हाला वाटत आहे। ह्या अदृश्य शक्तींना जर आम्हाला घालवायचं असेल तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये महात्मा फुल्यांचा विचार हा प्रत्येक घराघरात नेऊन पोहोचवला पाहिजे। आजच्या ह्या त्यांना अभिवादन करताना मी एवढं सर्वांना आवाहन करेल की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि त्यांच्याच विचारधारेवर हा चालणारा देश हा कधी मागे हटू शकत नाही। आज काही कारणाने त्यांच्या विचारांच्या विरोधात असणार सरकार सत्तेवर आलेलं आहे, पण निश्चितच आजच्या स्मृती दिनानिमित्त मी असं अभिवादन त्यांना हेच ठरेल की आम्ही आमच्यातला प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक स्त्री जेव्हा फुल्यांचे विचार घराघरात नेऊन पोहोचवतील तेव्हाच आम्ही ह्या महाराष्ट्रातील ह्या नेत्याला आमची खऱ्या अर्थाने अभिवादन होईल। मी सुभाष लक्ष्मणराव गायकवाड, नांदेड जिल्हा ग्रामीणचा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार। आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे। या देशामध्ये माणूस म्हणून जगत असताना ज्यांनी छत्रपती शिवरायापासून सर्व महात्म्यांची ओळख, कर्तव्य, या देशामध्ये कर्तव्यदक्ष होऊन गेलेल्या सर्व राजपुरुषांची ओळख ज्यांनी आपल्याला करून दिली ते महात्मा ज्योतिराव फुले, या देशाचे राष्ट्रपिता, यांचा आजचा हा स्मृती दिन। त्यांच्याबद्दल किती सांगावं तेवढं कमीच आहे। आजच्या या क्षणी सर्व पक्षाचे लोक आठवण करतात, सर्व जाती धर्माचे लोक आठवण करतात, परंतु आपण इथं कुठंतरी कमी पडतो की महात्मा ज्योतिराव फुल्यांनी ह्या देशासाठी काय केलं। महिलांसाठी तर त्यांना म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये कसलाही सन्मान नव्हता, अशा परिस्थितीमध्ये महिलांसाठी तर फार मोठं त्यांनी काम केलं। पण आज किती महिलांना त्यांच्या बाबतीमध्ये आदर वाटतो हा एक संशोधनाचा विषय झालेला आहे। ज्या कोणी उच्च शिक्षित महिला आहेत त्यांनी जी प्रथम महिलांसाठी शाळा पुण्यामध्ये 1818ला स्थापन केली, त्यावेळेस शाळेमध्ये ज्या सुरुवातीला मुली आल्या, ज्यांनी कडाडून पोटतिडकीनं विरोध करत होते, त्यांच्याच नात्यातल्या ब्राह्मणाच्या मुली त्या शाळेमध्ये सर्व पहिल्यांदा शिकायला होत्या। हे आपण फार मोठं समजून घेण्यासारखं आहे। त्यांनी स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई फुलेंना शिक्षण देऊन शिक्षिका केल्या। त्यांच्यासोबत फातिमा शेख या नावाच्या महिलेलाही शिक्षिका म्हणून काम करण्याची त्यांनी संधी दिली। आजच्या दिनी काय सांगणार? आजचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा दिवस, स्मृती दिन आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। त्यांचे विचार जर आपण आत्मसात केलं, त्यांच्या विचाराशिवाय आज सध्या परिस्थितीला भारत देश पुढे जाऊ शकेल की नाही अशी शंका आहे। अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या विचाराचं
अतिशय जोमानं सर्वांनी आत्मसमर्पण करणं, त्यांच्या विचारांना वाहून घेणं हे काळाची गरज आहे.